टोपल्यात कचरा घेऊन पालिकेच्या दारात आंदोलन. लातूर शहरामध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले असताना ते उचलले जात नाही. घंटागाडी कचरा गोळा करत नाही याचा निषेध म्हणून आज 20/6/2024 सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान लातूर शहर भाजपाचे अध्यक्ष देवीदास काळे यांच्या नेतृत्वात भाजपच्या वतीनं कचऱ्याचे टोपले घेऊन महापालिकेच्या दारात बसून अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी शहराच्या विविध प्रभागातील भाजप कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. अतिशय बिकट परिस्थिती आपण गेल्या 3 वर्षापासून लातूर शहरामध्ये पाहतोय. अनेक आंदोलनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्ही जसं म्हणता तसं या ठिकाणी कचऱ्याच्या संदर्भात केले गेले. आम्ही स्वतः भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, युवा मोर्चाचे कार्यकर्ते सर्वांनी 3 दिवसाचं अन्नत्याग आंदोलनसुद्धा लातूरच्या कचऱ्याच्या प्रश्नासाठी राजीव गांधी चौकामध्ये केलं होतं. तेव्हा स्वतः आयुक्त त्या ठिकाणी येऊन त्यांनी आश्वासित केलं होतं की आम्ही असलेल्या कॉन्ट्रॅक्टराचं टेंडर रद्द करू आणि नवीन टेंडर प्रोसेस आपण चालू करू असं एक आश्वासन त्या ठिकाणी दिलं. परंतु आजही तसाच ढिकाळ कारभार आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतो. शोकांतिका अशी आहे की आज लातूर शहरामध्ये आपण म्हणतो की शिक्षणाचं माहेरघर आहे. 50,000 विद्यार्थी हे लातूर शहराच्या बाहेरून इथं शिक्षणासाठी येतात. अहो, तुम्ही कधी ट्युशन एरियाला जाऊन पाहिलं आहे का? काय परिस्थिती आहे? गेल्या 2 वर्षापासून आपलं लातूर शहर जे शिक्षणाचं माहेरघर म्हणून आपण समजतो, 50,000पासून आता 25,000 विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी लातूर शहराला येत आहेत. म्हणजे 50% विद्यार्थी कमी झालेले आहेत. प्रशासन लागल्यापासून महानगरपालिकेचं कचरा घंटागाडीचं पूर्ण बोगस काम सुरू झालं. ज्यावेळेस टक्केवारी भेटली त्यावेळेस आयुक्ताने कामं चांगले केले. मग ते कचरा कंपनीमधले सगळे होल्डर असतील काय त्यांची एजन्सी असतील त्या एजन्सी आणि आयुक्ताचं जोपर्यंत साम्य चाललंय तोपर्यंत हा व्यवस्थित चालू होता. गेले 2 वर्षात टेंडर संपल्यानंतरही आजपर्यंत फक्त कागदोपत्री ॲक्शन दाखवायला त्यांनी निविदा देणे, पेपरला बातम्या देणे, पण कुठल्याही ठिकाणचा इथं कित्येक सगळे नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे, काँग्रेसचे कोणी असतील त्यांना विचारा त्यांच्या दारातला तरी कचरा कोण घेऊन गेलं का? सर्वसामान्य नागरिक त्यांना माहिती प्रशासन लागलं हे माहीत नसतं. ते नगरसेवकाला तिथल्या कार्यकर्त्याला फोन करत असते, अरे आमच्या कचरा जायला गेले. या महानगरपालिकेच्या ढिसाळ कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्याचा सुद्धा कचरा व्हायची पाळी आली. न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर.